लागतोय का फोन? नाही हो, काही नाही. तुम्हाला माहित नाही, आपला श्रीनं खूप साधा भोळा आहे बिचारा. तर साखरपुड्याच्या वेळी सुद्धा आपल्याला न सांगता साखरपुडा उरकून घेतला. श्यामल, अगं साखरपुडा त्याला विचित्र परिस्थितीत करावा लागला. भर कार्यक्रमामध्ये साखरपुडा मोडला असता तर काय झालं असतं त्या मुलीचं? परत बिचारी. ए बाई सरू, तू आत्ताच्या आता अंजलीकडे जा. ती काय करते, कुठे आहे याची सगळी माहिती काढ. आणि मी सांगते तसं जर असेल ना, तर एक तर ती 1.5 पायाची मुलगी या घरात राहील, नाहीतर मी राहील. ही पॉलिसी आणण्याचं मुख्य कारण म्हणजे पॉलिसी होल्डरला डबल डेथ बेनिफिट मिळावा म्हणून. बरोबरच आहे नाही का? शिवाय ऍक्सिडेंटल रायडरचा फायदा तर आहेच. हे सगळं आपण आपल्या कस्टमरला देऊन लग्नाचा बेनिफिट मिळावा म्हणून मी धावत पळत इथे आलो. आणि हे महत्वाचं बोलणं सोडून हे काय चाललंय? महत्वाची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? माझ्या मुलीसाठी मी तुमच्या दारात आलोय एवढं. तुमच्या मुलीशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये. भाऊ बहिणी असं कसं म्हणून चालेल? शेवटी आपण आपल्या मुलांच्या सुखासाठीच झटत असतो नाही का? सळगावकर, तुम्ही बसा ना. हो. बरोबर, आलात लगेच बोलणी करायला. तुम्ही घाई करणारच. मुलगी अपंग आहे ना तुमची, त्यामुळे तिला लवकर मुलगा मिळणार नाही. हा, म्हणून मग तिने माझ्या पोराला बरोबर अडकवलं जाळ्यात. वहिनी हो, काय बोलताय तुम्ही? श्यामल, जरा शांतपणे बोलूया का आपण? नाही, एका अर्थानं बरंच झालं तुम्ही आलात ते बोलणी करायला. मला तुमच्या दारात यायचंच नव्हतं परत. तुमच्यासाठी. तुम्हाला आवडतं ना? मला? हो. मी नेहमी येता इथे. हो, नेहमी नाही, पण मला आवडतं इथे यायला. खूप बदललंय ना इथे सगळं. मी पहिल्यांदाच आले. मी इथे बऱ्याचदा. अंजू, अगं बोल ना आई. कामात आहेस का? हो हो, अगं आत्ताच ब्रेक झालाय. जेवले मी. इथे राहायची सोय उत्तम आहे आणि सकाळी नाश्ता सुद्धा केलाय मी. अगं, श्रीकांतरावांची बहीण इकडे येऊन गेली आपल्या घरी. काय झालं? म्हणजे एकदम वेगळीच वागत होती. म्हणजे अगदी छान बोलत होती, चांगलं बोलत होती. आणि तुझी चौकशी करत होती, तू कुठे आहेस काय. मग तू काय सांगितलंस? मी काय खरंय ते सांगितलं. तर म्हणाले की श्रीकांतराव सुद्धा तुझ्या सोबत आहेत तिकडे म्हणून. श्रीकांतराव आहेत का तिकडे तुझ्या सोबत? अगं आई, मी इथे ऑफिसच्या कामासाठी आली आहे. मग गोंधळलीस का? आई बस, चल आता मला जायचंय. हा, ब्रेक संपला. बाय. करते रात्री फोन पुन्हा. अगं, ती विचारत होती की तुम्ही दोघं तिकडे एकत्र आहात का म्हणून. आणि तिला कसं कळलं? तुमची बहीण आली होती तिकडे. कळलं मला. माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. आमचाही होता आमच्या मुलावर विश्वास. तुमच्या मुलीनं काय जादू केली कुणास ठाऊक. अहो, पण श्रीकांतरावांनी स्वतः मागणी घातली होती. भाग पाडलं त्याला मागणी घालायला. मला सांगा, यांच्या मुलीमध्ये आणि आपल्या पद्मजामध्ये जरा तरी बरोबरी आहे का? आपल्याला पद्मजासारखी मुलगी सून म्हणून हवी आहे की नाही? हे बघा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, तुम्ही हवे तेवढे पैसे घ्या, पण माझ्या मुलाची पाठ सोडा बाबा. आम्ही ना त्याचं लग्न ठरवलेलं आहे. आम्हाला दुसरी कुठली मुलगी सून म्हणून नकोय. आम्हाला आमची पद्मजाच घरात सून म्हणून हवी आहे. पद्मजा तर नाही आहे ना या जगामध्ये. एक मिनिट. ही पद्मजा कोण? पद्मजा आमच्या श्रीकांतची पहिली पत्नी. काय?